तर नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आज जायचं होतं आपल्याला महादेवाच्या खोऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आमच्या गावापासून 2 किलोमीटर अंतर असलेलं महादेवाचं खोरं खूप प्रसिद्ध ठिकाणी मित्रांनो, आणि खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. इथं आज प्रत्येक सोमवारी भंडारे असतात मित्रांनो. आता आपण महादेवाच्या खोऱ्याजवळ पोचलेलोच आहे मित्रांनो. आता इथं आपल्याला गाडी साईडला पार्किंग करायची. पहिल्यांदा हे बघू शकता, गाडी वगैरे पार्किंग करून आपण समोर आलो. समोर पण सगळ्या गाडी वगैरे पार्किंग आहे. आणि मित्रांनो, आपण आता गाडी पार्किंगला लावून आता चाललो मंदिराकडे. बघू शकता, मंदिराकडे जाताना खूप सारे दुकानं, जत्रा टाईपचंच आहे मित्रांनो. खूप लोक येते मित्रांनो दर्शनासाठी. आता मी पण चाललो वरती मंदिराकडे दर्शनासाठी. मित्रांनो, आपण चाललो आता मंदिराकडे. आपल्याला आता 2 मंदिर दिसतात मित्रांनो. हे मंदिर एक आपलं बलदेव बाबाचं आणि दुसरं मंदिर आहे मित्रांनो मारुतीचं. आणि त्याच्यावरती आपलं हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये एक मित्रांनो प्रत्येक सोमवारी असे दर्शन घेण्यासाठी बाहेर लागते मित्रांनो. आतमध्ये 3 साळुंके आहे मित्रांनो. बघू शकता आतमध्ये अशा प्रकारे मित्रांनो या 3 साळुंके आहे. महादेवाचं मी दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. बाहेर नंदी महाराजाचं वगैरे दर्शन घेतलं आणि खाली येऊन मारुतीचं पण दर्शन घेतलं आणि लगेचच खाली बलदेवदास बाबाचं मंदिर आहे, त्या मंदिरात पण जाऊन दर्शन घेतलं आणि लगेचच खाली आलो. थोडीफार जत्रा वगैरे केली आणि थोडंफार फिरलो वगैरे आणि म्हणलं आज आपल्या गावचा भंडारा आहे, आपल्याला पहिलं तिकडं जाणं आहे. पण जत्रा वगैरे करून घेतली आणि लगेच आपल्या गावच्या भंडाऱ्याकडे आलो. बघू शकता अशा पद्धतीने निवेदन चालू आहे. मस्तपैकी बट्ट्या वगैरे काढलेल्या होत्या. आपण आलो, सर्व गावकरी पण तिथं होते. आपण पण लगे थोडंफार बट्ट्याचं टोपलं वगैरे घेतलं. सर्व गावकरी मंडळी एकदम आनंदाने भंडाऱ्याचं कार्य करत होते. पुढारी मंडळी त्यांना सांगत होते हे आण ते आण. मस्तपैकी सर्वजण वाढत होते. काही बट्ट्या वाढत होते, काही वरण वाढत होते, काही पाणी वाढत होते, काही पत्रवळ्या वाढत होते. तेवढ्यात आपल्या बदनापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री नारायण भाऊ कुचे यांच्या धर्मपत्नी पण तिथं आल्या होत्या भेट घेण्यासाठी भंडाऱ्याची. मग त्या आल्या, त्यांना नारळ श्रीफळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला. मग त्यांना पण आम्ही जेवण वगैरे वाढून दिलं, जेव वगैरे घातलं आणि बाजूला पब्लिकला पण वाढायला गेलो, सहकार्य करायला गेलो. आपल्या गावचा भंडारा आहे ते फकीर बामा ढोकळे आणि श्री शांताराम भाऊ ढोकळे म्हणजेच आपले परम मित्र, या दोघांचा भंडारा होता. मस्तपैकी निवेदन चालू होतं. भंडारा वगैरे सर्वजण मस्तपैकी एकदम आनंदाने जेवत होते. सर्व एकदम गावकरी मंडळी पण सगळे सहकार्य करत होते. आणि आता भंडारा आता शेवट राहिलेला आहे. आता बाकी होते गावकरी मंडळी. मग आम्ही सर्व गावकरी मंडळी वगैरे, पाहुणे रावळे मंडळी वगैरे जेवायला बसलो. मी पण जेवायला बसलो. जेवण वगैरे करून घेतलं. मस्तपैकी बट्ट्या वगैरे घेतल्या जवळ, टोपलं घेतलं, पाणी घेतलं, सर्व काही घेतलं आणि मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण करून बाहेर आलो. बाहेर बघू शकता मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. एकदम डोंगर भाग आहे मित्रांनो. खूप भारी ठिकाणी मित्रांनो, एक वेळेस नक्की या मित्रांनो. इथं प्रत्येक सोमवारी असेच जत्रा वगैरे भरतात. खूप सारे दुकानं वगैरे येतात, खूप सारी पब्लिक वगैरे येते जत्रा करण्यासाठी. खूप सारे लोक येतात प्रत्येक सोमवारी. हा पहिला सोमवार होता म्हणून आज थोडी पब्लिक कमी होती, पण पुढच्या सोमवारी याच्यापेक्षा जास्त पब्लिक राहील. मित्रांनो प्रत्येक सोमवारी महादेवाच्या खोऱ्यामध्ये भंडारा असतो. हा पहिला सोमवार आहे. आज पण खूप सारे भंडारे होते मित्रांनो. मस्तपैकी हा प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो आता घरी. मित्रांनो, हा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत हर हर महादेव. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.